अनेकदा प्रशासनाकडे न्याय मागितला असताना देखील दुर्लक्ष होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचत आहे। यामुळेच आता साताराचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी डॉल्बी विरोधात मोहीम उभी केली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी अर्ज देऊन येणाऱ्या गणेशोत्सवात आणि सण उत्सवामध्ये डॉल्बीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण कमी व्हावे, अन्यथा हरित लवादाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळेस बोलताना दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवात सातारा जिल्हा पोलीस प्रशासन डॉल्बीवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा। महाराष्ट्रात अनेक सण उत्सव समारंभ थोर महापुरुषांच्या जयंतीपुनित्या या महाराष्ट्रामध्ये साजरा केल्या जातात। यावेळेस ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होत आहे, ध्वनी प्रदूषण होत आहे। अनेक वाद्यांचा आवाज हा जो आहे तो 100 डेसिबलच्या वरती गेलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत या संदर्भामध्ये पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक सातारा, जिल्हाधिकारी सातारा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा तसेच विविध 6 विभागांच्या अधिकाऱ्यांना आज माननीय ॲडव्होकेट कृणाल टोनपे आणि निकिता अंदाजे यांच्या वतीने मी यामध्ये पोलीस महासंचालकांना जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि वकिलांची नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव जे साजरे केले जातात त्यावरती ध्वनी प्रदूषणाचं 100 डेसिबलचं जे प्रमाण आहे त्याचं उल्लंघन होत आहे। यावर त्वरित कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षकांनी करावी, पोलीस महासंचालकांनी करावी। जर 7 दिवसात या नोटीसला उत्तर दिलं नाही तर याबाबत संबंधित विभागांच्या विरोधात मी माननीय हरित न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे। धन्यवाद। अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ। 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com।